आणि या नोटाबंदीनंतर ज्यांनी एटीएमचा कधीच वापर केला नव्हता त्यांनाही एटीएमच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्यात। सध्या डिजिटल व्यवहारांवर जास्त भर दिला जातोय, त्यामुळे आत्तापासून आपल्या घरातली चिल्लर पार्टी कॅशलेस व्यवहारांसाठी सज्ज व्हावी यासाठी बाजारात एटीएम आणि स्वाईप मशीन्सचे गेम सुद्धा आलेले आहेत। सध्या केंद्र शासनाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणात लोकांनी करावा असं आवाहन केलं जाते आणि त्याचीच कुठेतरी प्रतिकृती ही खेळण्याच्या मार्केटमध्ये उमटलेली दिसते। कॉइन मधनं कॉइन टाकता येतील आणि नोट असेल तर नोट इकडून टाकायचे। जर आपल्याला काढायचे असतील, आता पैसे डिपॉझिट झाले तर 4 वेळेला 00 पासवर्ड दाबायचे। ओपन झाल्यानंतर आपण पैसे काढू शकतात। आणि आपल्याला पासवर्ड चेंज करायचा असेल तर स्टार दाबून ठेवायचा आणि 4 वेळेला नंबर दाबायचा 1 2 3 4 हॅश। नंबर दाबल्यानंतर हॅश दाबायचा। आता पासवर्ड चेंज झाला। ही मशीन एटीएम कार्ड सारखीच आहे। तिच्यात फक्त पैसे काढता येतात, काढायला टाकता येतात। कॉइन टाकायचा असेल तर वरतून टाकायचे, नोट टाकायचे असेल तर खालतून। ये कार्ड डालने का ऐसा इसमें ऐसा 15,200 आ रहा है, ठीक है ना। बाद में इसमें से वापस निकालने का और इसमें से आपको वापस मतलब माइनस करने का है, जैसे कुछ खरीदने का और माइनस करने का, ठीक है ना। तो ये सेट डालने का, जैसे कि ये देखिए 15,200 है, तो इसमें से आपको 200 जैसे कोई खरीदा है इसमें से कोई भी 200 दबाने का और एक क्या दबाने का। भविष्यामध्ये जे कॅशलेस व्यवहाराच्या बाजूने जे पाऊल पडणार आहे त्याचं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता खेळण्याच्या माध्यमातून लहान मुलांवरती एक चांगले संस्कार होणार आहेत, जेणेकरून भविष्यात ते कॅशलेसचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतील। विनायक पाटील, ABP माझा, पनवेल।